एक माणूस जेव्हा आपलं कल्याण करतो, आपल्या जीवनाची उंची वाढवितो, तेव्हा त्याच्या सभोवतालचं जीवन अनायासे त्या उंचीनं प्रेरित होतं. ती प्रेरणा मुद्दाम द्यावी लागत नाही, आपोआप. रस्त्याच्या कडेला उमललेलं फूल माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा म्हणून ओरडत नाही. रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्याला त्याचा सुगंध स्पर्श करून जातो. त्याची दृष्टी त्या फुलावर खिळते. क्षणभर त्याच्या हृदयात ही फुलं उमलतात. एखाद्या मोठ्या वृक्षाच्या घनदाट छायेखाली वाटेचा वाटसरू विसावतो. छाया कुणाला बोलवत नाही किंवा मी तुमचं कल्याण करीन असंही म्हणत नाही. छाया फक्त असते. कुणी पांथस्त त्या सावलीखाली थांबतो. व्यक्तीच्या आतला आत्मवृक्ष जसजसा मोठा होत जातो तसतशी एक अनाम छाया सभोवती पडू लागते. वाटसरू तिच्या खाली थांबतात आणि पुढे जातात. वाटसरू कधी सावलीचे आभार मानत नाहीत किंवा वृक्ष म्हणत नाही, जाताना दक्षिणा देत जा. त्याच्या खाली कुणीतरी थांबलं याचा वृक्षाला आनंद होतो. आपलं सौभाग्य, माणसाच्या आतला आत्मवृक्ष जसजसा वाढू लागतो त्याला फांद्या फुटतात, फुलं लागतात. तसे त्याच्या खाली अनेक लोक विश्रांती घेतात. पण तो कुणाचा गुरु होत नाही. त्याला कुणाच्या धन्यवादाची सुद्धा अपेक्षा नसते. तो फक्त अनुग्रहित असतो. तुम्ही कृपा केली आणि क्षणभर त्याच्या खाली विसावलात, त्याचा काही उपयोग होऊ शकला या कल्पनेनं नाही तर असा कोण कुणाखाली विसावत असतं सांगा? त्याची सावली तुमच्या कामी आली म्हणून वृक्ष तुमचा आभारी असतो. त्या व्यक्तीच्या आत्म्याची उंची वाढते. तो त्याच्या जवळ विसावणाऱ्या लोकांच्याकडून धन्यवादाची मागणी करीत नाही, उलट तो त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी त्याला संधी दिली, आनंद दिला, त्याच्यावर अनुग्रह केला. माणसाची स्वतःची उंची वाढली की त्या उंचीचे आकस्मिक परिणाम त्याच्या सभोवताली दिसू लागतात. पण ते पूर्वनियोजित नसतात, ते अनायासे सहज होतात. एक फकीर होता. त्याच्या चित्तात एक अद्भुत घटना घडली. जिथं क्वचित कुणी भाग्यवान पोहोचतो त्या लोकात तो पोहोचला. जिथं अमृत आहे, आलोक आहे, तिथं तो अचानक पोहोचला. तिथल्या देवता म्हणाल्या, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत. तो हवा तो वर माग ना. फकीर म्हणाला, पण मी काय मागू? आता काही मागणंच उरलं नाही. जे मिळाल्यामुळं मागण्यासारखं काही उरत नाही ते मिळालं, आता काही नको. पण त्याने आग्रहच धरला. त्यावेळेला तो फकीर मागतो, क्षमा करा, तुम्ही मला दुसऱ्याचं कल्याण करण्याची विद्या द्याल, मला नको आहे ते. कारण दुसऱ्याचं कल्याण करणारी माणसं मला चांगली ठाऊक आहेत. त्यांनीच जगाचं फार कल्याण केलं आहे. हे काम माझ्याच्यानं होणार नाही. तरी त्या देवता त्याला म्हणतात, हे कार्य तूच करू शकशील, कारण जिथून दुसऱ्याचं कल्याण उत्तम प्रकारे होऊ शकेल अशा जागी, अशा ठिकाणी तू आला आहेस. तो म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण आता माझ्यासाठी कोणी दुसरा नाही झाला ना, मग मी कुणाचं कल्याण करू? छे, फार कठीण काम आहे. मला असलं करायलाच लावू नका, अवघड जग मीच होऊन गेलो आहे. ठीक आहे, तर मग तू जिथून जाशील तुझी सावली ज्याच्यावर पडेल त्याचं कल्याण होईल असा आशीर्वाद आम्ही सर्वजण तुला देतो. फकीर म्हणतो, काही हरकत नाही, पण माझ्या मागं माझी सावली कुणावर पडली हे मला न कळू देण्याची खबरदारी घ्या. प्रत्येक वेळी मला कळत गेलं तर माझं किती नुकसान होईल, कारण त्यामुळे माझा अहंकार जागृत होईल. म्हणून सावली करून काय वाटेल ते करवा, पण मला मात्र त्याची जाणीव करून देऊ नका. सावलीनं होऊ द्या कल्याण. असंच घडत असतं. त्या फकीराची सावली जिथं जिथं पडते तिथं फुलं प्रसन्नतेनं डोलू लागतात. कळ्या हसतात, कोमेजलेली रोपं टवटवीत होतात, रुग्ण लोकांचे रोग नाहीसे होतात, आंधळ्याला डोळे येतात, बहिऱ्याला ऐकू यायला लागतं. पण त्या फकीराला हे कधी कळलं नाही, कारण हे सारं त्याची सावली करीत होतं. ही गोष्ट खरी आहे ती खोटी आहे मला माहित नाही, पण जगात ज्या लोकांच्यामुळे कल्याण झालं आहे ते नेहमी त्यांच्या सावलीमुळे होत आलं आहे, त्यांच्यामुळे नव्हे. आम्ही लोक कल्याण करतो असं जे जे म्हणतात ते सगळे कल्याणच करीत असतात. या लोकांनी जिथे ईश्वराचा प्रकाश आहे त्या उंचीवर पोहोचलं पाहिजे. दऱ्या खोऱ्यात अंधारात राहणाऱ्या लोकांनी न दिसू शकणारा सूर्य जिथं तळपतो त्या शिखरांचा प्रवास करायला हवा. ज्या दिवशी तो प्रकाश आमच्या आत अवतरेल त्या दिवशी आम्हीही एक प्रकाश पुंज होऊन जाऊ. त्या प्रकाशपुंजातून पसरणारी किरणं इतर अनेक विझलेल्या प्रकाशपुंजांना प्रज्वलित करतील. कित्येक लोकांच्या जीवनपथावर फुलांच्या पायखड्या घालतील. वाट चुकलेले कितीतरी पथिक मंदिराची वाट धरतील. अनेक लोक ईश्वराच्या तळमळीनं भरून जातील. कितीतरी लोकांच्या आयुष्यातलं दुःख, संताप, क्रोध, घृणा, हिंसा कमी होईल. कितीतरी लोकांच्या आयुष्यात शांतीच्या राज्याचं द्वार उघडेल. पण हे सगळं तुमच्या सावलीमुळे घडेल.
त्या लोकांच्या बाबतीत माऊली असं म्हणतात, ते वाट कृपेची पुसतू, दिशाची स्नेहेची भरितू, जीवा तळी अंथरितू आपुला जीव. जय हो, मंगल हो, जय हो.